हॅलो. तो आली आहे जस्ट आता घरी. पहिलं काम काय असणार आहे माझं घरी आल्यानंतर ते दाखवते आज मी तुम्हाला. आणि ही बघा चैतन्य कशी डान्स करते. हे आहे जे आमची वाट बघतात घरी असून असून. स्वतः ह्यांना थोडंसं स्वच्छ करूया, खाणं पिणं घालूया आणि मग बाकीचं खाणं पिणं. छोटं फिश जाते मस्त आहे ना फिश. माझ्या ते पाणी उठ उठ पिशील तू. आमच्या बाबूची कधी आहे मोठू 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 काय करतो. चला चालू करते. सगळं कटिंग चॉपिंग करून ठेवलंय तेवढा वेळ वाचावा म्हणून. आणि त्याच्यानंतर मी जे बनवणार आहे रोस ऑमलेट. त्याच्यासाठी बेसिकली जी रोस म्हणजे जी करी असते ना ती चिकनची करी असते आणि त्याच्यावर ऑमलेट घातलं जातं. सो चिकन जे आहे ना ते माझ्याकडे आहे ऑलरेडी केलेलं. हे लेफ्ट ओव्हर चिकन आहे थोडंसं. पण तेव्हा कसं केलेलं मी पूर्ण चिकन सुका केलं होतं त्याच्यामुळे हे खूपच घट्ट आहे आणि हे काय पावासोबत तसं खाता येणार नाहीये. म्हणून मी ह्यालाच परत एक फोडणी मारणार आहे. गरम मसाला ऍड करेल आणि मस्त त्याची ती कशी ग्रेव्ही करेल आणि मग त्याच्यावरती ऑमलेट टाकेल. चला करूया. घेतल्या 3-4 आणि कांदा घेतला कारण ऑलरेडी कसं चिकन मध्ये होतं थोडंसं ऍड फ्लेवर. नंतर मी तुम्हाला सांगते की हे जे रोज ऑमलेट असतं ना ते गोव्यामध्ये ना की प्रत्येक जे ठेले असतात ना गाडी वगैरे त्याच्यावरती ही डिश मिळते रोज ऑमलेट म्हणून. आणि खूप फेमस आहे त्यांच्यावरती ही ऑथेंटिक डिश. तिकडे ते गाडीवरती वगैरे पण मिळते जनरली. तर तुम्ही जर कधी गोव्याला वगैरे गेलात तर ट्राय करा किंवा तसंही तुम्ही ट्राय करू शकता. चिकन जर लेफ्ट ओव्हर असेल तर माझ्यासारखा जुगाड केलात तरी चालेल. आणि ह्याच्यातनं मी आता हे जे चिकन होतं ना लेफ्ट ओव्हर चिकन ते घालून घेते. मीठ घालते जे आता ग्रेव्ही केली आहे ना तेवढ्या पुरतीच. आणि आता जरी हे पातळ दिसत असेल ना तरी होईल शिजून. 1-2 उकळी आली ना ती घट्ट होईल. ओके. सो आता मी तुम्हाला सांगते की ॲक्च्युअल फॅक्टरीमध्ये प्रॉब्लेम काय झाला होता ते. आम्ही जे आईस्क्रीम आलं होतं ना ते फिल करून घेतलं आणि फुल जो आईस्क्रीमचा जो फ्रीज होता तो फुल भरून घेतला आणि नेमका लास्टचे एक 2-3 बॉक्स असताना आहे ना
लाईट गेली होती. आणि तरीही आम्ही तो आईस्क्रीमचा फ्रीज तर फिल करून घेतला, कारण म्हटलं लाईट आता नाही तर थोड्या वेळाने तरी येईलच, 1-1.5 तासाने काम होईना. पण लाईट काही येईना. आणि 7-7:30-8 वाजले तरी लाईट आली नव्हती. म्हणून मग आम्ही त्या दिवशी फॅक्टरी लवकर बंद करून सुद्धा घरी गेलो होतो. नेक्स्ट डे मॉर्निंगला येऊन सुद्धा पाहिल्यानंतर लाईट आली नव्हती. त्याच्यामुळे जे फ्रीजमध्ये ठेवलेलं आईस्क्रीम होतं ना, ते हळूहळू मेल्ट व्हायला स्टार्ट झालं होतं. म्हणून मग तसंच डिस्ट्रीब्युटरला कॉल केला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही माझा फ्रीज घेऊन जाऊन. त्यानंतर रात्री त्यांनी फायनली फ्रीज आणून दिला आम्हाला परत. आणि तो फ्रीज जसा होता तसा आम्ही भरून ठेवला होता, तसा फायनली फ्रीज आम्हाला परत मिळाला. सो असा गेला आजचा सगळा गडबडीचा दिवस. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.